चला तर मंडळी, आज बनवूयात पास्त्याची एक वेगळी रेसिपी। अतिशय सोपी आणि मुलांना फार आवडणारी असा पास्ता राईस बनवतोय। अगदी युनिक आणि टेस्टी असा, तोही झटपट होणारा। चला पाहूयात कसा बनवला। पास्ता राईस बनवण्यासाठी एक मोठी वाटी कोलम तांदूळ घेतलेला आहे मी। कोलम तांदूळ एक मोठी वाटी घेतला तर 1.5 वाटी त्याच वाटीने पाणी घालून मीठ आणि थोडंसं तेल घालून भात एक शिट्टी करून शिजवून घेणार आहोत, म्हणजे जास्त असा सुटसुटीत आणि जास्त कडक भात होणार नाही। 2 कप पास्ता असा उकळत्या पाण्यामध्ये घालून थोडंसं तेल घालून मऊसर शिजवून घेणार आहोत। पास्ता शिजतो आहे तोपर्यंत आपला राईसही शिजून तयार झाला होता, त्याला असा मोकळा करून घेतला। आता पास्ता दाखवते, अगदी मऊसर शिजवून घ्यायचा, म्हणजे मुलांच्या पोटाला अजिबात त्रास होणार नाही। लगेचच इकडे ज्या असतील नसतील तेवढ्या फ्रीजमधल्या भाज्या कट करून घ्यायच्या। मी घेतलेली आहे एक शिमला मिरची, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण। डार्क सॉस घेतलेला आहे मी, सोया सॉस, रेड चिली सॉस, मॅगी मसाल्याचं एक पॅकेट घेतलेलं आहे। चला आता पटापट गॅसवरती एक कढई ठेवायची, यामध्ये 1.5 पळी तेल घालायचं, अद्रक लसूण घालून घ्यायचं। अद्रक लसूण भाजलं की एक मिरची घालून घ्यायची, मिरची तिखटासाठी घेतलेली आहे। वरून घालायचा एक मीडियम आकाराचा बारीक कट करून घेतलेला कांदा। कांदा चांगला थोडासा परतून घेतला तेलामध्ये की घालायचं टोमॅटो आणि शिमला मिरची। रफली चॉप करून घेतलेली शिमला मिरची आहे, फार बारीक कट केलेली नाही आहे। आता थोड्याशा भाज्या मऊसर करून घ्यायच्या आहेत। छान अशा भाज्या मऊसर करून घेतल्या की पास्ता राईसमध्ये खूप छान अशा लागतात। थोड्याशा मऊसर अशा शिजवून घ्यायच्या आणि लगेचच सॉसेस घालून घ्यायचे। मी इथं सोया सॉस, रेड चिली सॉस आणि मॅगी मसाला वापरला आहे। तुम्हाला अजून दुसरे कुठले सॉस हवे असतील तर तेही तुम्ही घालू शकता। 1 टीस्पून इतके घातलेले आहेत, जास्त काही नाही। अगदी साध्या सुध्या घरगुती उपलब्ध असलेल्या साहित्यात हा राईस बनून तयार होतो आणि मुलंही खुश होतात। टिफिनसाठीही तुम्ही बनवू शकता। सगळे सॉसेस या व्हेजिटेबल्समध्ये मिक्स करून घेतले। वरून घालायचा शिजवून घेतलेला भात आणि सगळा असा मोकळा मस्त मिक्स करून घ्यायचा। लगेचच मऊसर शिजवून घेतलेला पास्ता घालायचा। पास्ता मऊसर यासाठी म्हटलं, मऊसर पास्ता शिजवला तरच मुलांच्या पोटाला त्रास होणार नाही। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, वरून घालायचं चवीपुरतं मीठ। असं परत सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पास्ता ज्या पातेल्यात शिजवला आहे त्याच पातेल्यामध्ये असं पाणी घ्यायचं आणि वरून थोडंसं घालायचं। हे कशासाठी तर सॉसेस, पास्ता आणि शिजवलेला भात एकजीव व्हावा यासाठी। सगळं व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं, झाकण ठेवायचं आणि एक दणानून वाफ काढून घ्यायची। सगळं व्यवस्थित मिक्स करून वाफ काढून घेतली की कसा मस्त राईस लागतोय हे तुम्ही नक्की करून पहा। अगदी सोपी, साधी, सरळ रेसिपी आहे। मुलंही खुश आणि आपणही। आणि हो, हा पास्ता काही मैद्याचा नाही बरं का, रव्याचा आहे, त्यामुळे बेफिकीर होऊन खाऊ घालू शकता मुलांना। एकदा आणून वाफ काढून घेतलेली आहे मी इथं। तयार आहे आपला पास्ता राईस। कशी आहे रेसिपी? अगदी साधी, सिंपल, सोज्वळ आहे। एकदा करून बघणं तर नक्कीच ना, ठरलं तर मग नक्की करून पहा। व्यवस्थित मिक्स करून घेऊन नेहमीप्रमाणे रेसिपीचं मी प्लेटिंग करून दाखवते, ते तुम्हाला करून दाखवणार आहे। बाहेरचा फ्राय राईस खाण्यापेक्षा असाच घरी मायक्रोवेव्ह राईस नक्की करून द्या मुलांना। असा गरमागरम प्लेटमध्ये सर्व करायचा। हेल्दी मुलांना खाऊ घातल्याचा आपल्याला समाधान आणि मुलांना टेस्टी खाल्ल्याचा आनंद नक्कीच या रेसिपीमुळे भेटू शकतो। अशाच नवनवीन साध्या सोप्या रेसिपी टिफिनच्या आपल्या चॅनलवरती अजूनही उपलब्ध आहेत। त्या अजून पाहिल्या नसतील तर त्याही नक्की पहा आणि त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब ही मात्र मंडळी नक्की करा बरं का। रेसिपी नक्की करून पहा आणि आवडली असेल ना तर लाईक, शेअर, सबस्क्राईब ही जरूर करा। चला आता गरमागरम असा आपला राईस तयार झालेला आहे। पाहू शकता, मायक्रोवेव्हने एकदम बारीक अशी शिजवून घेतलेली नाही आहे तशी दिसते, फक्त मऊसर अशी शिजवून घेतलेली आहे। मऊ आणि छान शिजवून घ्यायची, कडक राहता कामाची नाही आहे, नाहीतर मुलांच्या पोटाला त्रास होईल। मी सांगितलेली टिप्स आणि ट्रिक्स फॉलो करून जर तुम्ही हा राईस बनवला तर घरातली लहान मुलंच काय, मोठी माणसंही आवडीनं खातील ही माझी गॅरंटी। पहा किती रंग सुरेख आलेला आहे। तुम्हाला यात शेजवान सॉस हवा असेल तर तोही ॲड करू शकता, परंतु माझ्या मुलींना आवडत नाही म्हणून मी घातलेला नाही आहे। तयार आहे आपला पास्ता राईस।
अगदी सुपर आणि यमी टेस्टी रेसिपी. चला आता एक बाईट खाणं तर बनतंच ना. मंडळी, असा हा आपला राईस रेडी झालेला आहे. एक बाईट खाऊन पाहते कसा झाला आहे. अगदी टेस्टी आणि मस्त असा बरं का. एक नंबर झालाय. तुम्हीही नक्की करून पहा. कसा झाला हे कमेंट करून मला नक्की सांगा. एक नंबर सॉल्व, झटपट होणारी रेसिपी. असा हेल्दी राईस तुम्हीही नक्की घरी करून पहा आणि कसा झाला हे कमेंट करून मला नक्की सांगा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त खा आणि मस्त रहा.